शिवसेनेला शिंदे साहेबांची लाडक्या बहिणीचं काम असेल, सीएम झाल्यानंतर नमो सन्मान योजना असेल, महिलांसाठी 50% सवलत एसटी बस सेवेत, मुलींचं शिक्षण मोफत, अशी कल्याणकारी योजना राबवल्यामुळं सर्व मतदारसंघात शिंदे साहेबांविषयी एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळं विजय हा शिवसेनेचा होईल याची खात्री आहे. जय महाराष्ट्र. मी आबासाहेब लांडे, शिवसेना तालुका प्रमुख मंगळा तथा 110 लक्ष्मी देवळी पंचायत समिती गणाचा अधिकृत शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर आहे. एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे नेते, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख तथा अनाथांचे नाथ यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी लक्ष्मी देवळी पंचायत समिती गटात माझं नॉमिनेशन केलेलं आहे आणि त्या हिशोबाने मी मतदारसंघात सर्व गावाचे दौरे पूर्ण करून आज शिंदे साहेबांचे जे व्हिजन आहे ते लोकांसमोर मांडण्याचं मी काम करत आहे. सध्या स्थिती कशी आहे? सध्या पंचायत समिती गणाच्या 11 गावात माझा 2 वेळा दौरा पूर्ण झालेला आहे. शिवसेनेला शिंदे साहेबांची लाडक्या बहिणीचं काम असेल, सीएम झाल्यानंतर नमो सन्मान योजना असेल, महिलांसाठी 50% सवलत एसटी बस सेवेत, मुलींचं शिक्षण मोफत, अशी कल्याणकारी योजना राबवल्यामुळं सर्व मतदारसंघात शिंदे साहेबांविषयी एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळं विजय हा शिवसेनेचा होईल याची खात्री आहे. काय वाटतं? नाही, मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच. आमचा भाग एक तर दुष्काळी भागातला आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याची समस्या आहेत. त्यामुळं लोकांचं प्रश्न आहेत भरपूर, परंतु त्याला आम्ही 100% टेकल करून व्यवस्थित आम्ही हे करून घेतो. मतदाराशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याला काय उपाययोजना करता येतील याचं आमचं चालू आहे नियोजन. अजेंडा काय ठेवलाय? अजेंडा गेल्या 4-5 वर्षापासून जी प्रशासक आहे, प्रशासकामार्फत तालुक्यातील घरकुलचं प्रलंबित प्रश्न असतील, घरकुलची बिलं लवकर पे होत नाहीत, लोकांचे चक्रा मारावं लागते, सिस्टीम मध्ये बदल झालेला असेल ते लोकांपर्यंत वेळोवेळी सांगितलं जात नाही किंवा प्रशासनामार्फत जी त्रास होतोय ते कमी करण्यासाठी मी जर सभागृहात गेलो तर त्या बाबतीत व्यवस्थित आवाज उठवेन. दुसरं, रोजगार हमीच्या विहिरीच्या बाबतीत गेली 2 वर्ष झाली विहिरीची कामच पूर्ण बंद, वर्क ऑर्डर झालेले आहेत, परंतु प्रशासन लोकांना कामच करू देत नाही. जर शेतकऱ्याच्या बाबतीत एवढी अनास्था असेल प्रशासनाची तर त्याला जाब विचारणारा प्रतिनिधी हा सभागृहात असला पाहिजे आणि ते काम मी 100% करेन ही खात्री आहे. आता मतदारसंघातील सर्वात मोठं गाव लक्ष्मी देवळी, जी गणाच्या नावानं सुरुवात होती त्या गावात लक्ष्मी देवीचं खूप मोठं मंदिर आहे, प्रस्थ आहे आणि सर्वात मोठी यात्रा त्या गावात भरते. पण ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मानव तसा विकास झालेला नाही. तर त्या बाबतीत पाठपुरावा करून प्रशासनामार्फत ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील, हाताळता येतील त्यासाठी प्रयत्न करेल. आज आंधळगावच्या काय राजकीय अनास्थेमुळे विहिरी थांबलेल्या आहेत, जवळजवळ 50-60 विहिरीची कामं थांबवलीत. ते कशामुळे थांबवलीत ह्या गोष्टीचा उपाययोजना करून त्या लोकांना न्याय कसा देता येईल याचा 100% मी प्रयत्न करेल. आता गणेशवाडी शेलेवाडी रस्ता असेल, साधारण 2003ला एकदा डांबरी झालेला आहे पीएमच्या सवयमधून, तर अजून त्या रस्त्याला साधा डांबर एवढे खड्डे आहेत, लोक पर्याय मार्गाची व्यवस्था बघायला लागली आहेत. त्यानंतर अकोल्याला काळभैरवनाथाचं मंदिर आहे, ब वर्ग झालेला आहे, तिथंही म्हणावं असं अजून काम झालेलं नाही, त्या गावाच्या किंवा तीर्थक्षेत्राच्या हिशोबानं झालेलं नाही. मारापूरला खंडोबाचं मंदिर आहे, खंडोबाचाही विकास नाही, जसं आहे तसंच आहे. त्यानंतर गुंजेगावला सोमेश्वर देवस्थान आहे, त्या देवस्थानाच्या बाबतीत सुद्धा प्रशासनाला अजून म्हणावं असं यश आलेलं नाही काम करायला. घरणेगी असेल, शरदनगर, देगाव असेल, ही लहान लहान गाव आहेत, परंतु त्या गावातल्या काय प्राथमिक परंपरा रूढी येते त्या जतन करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. आता महमदाबाद शेटपळचं असेल, महमदाबाद शेटपळ लहान गाव आहे, परंतु त्या गावात धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम वर्षभर असतील. तर त्या गावाला कनेक्टिव्हिटी, बाकीच्या गावाची कनेक्टिव्हिटी असेल किंवा बाकी नदीच्या कडेला गाव असल्यामुळे ज्या काय सोयी सुविधा आपल्याला देता येतील प्रशासनावर त्या देण्याचा आपण प्रयत्न करू. मतदारांना आव्हान काय? मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबाचा एक पाईक म्हणून आज आपल्या समोर आहे. शिंदे साहेबांनी ज्या 2-2.5 वर्ष या काळात जी काही कामं केलेली आहेत ती कामं मी तुमच्या समोर पोचवेन आणि त्या कामाच्या माध्यमातून उद्या भविष्यात अजून आपल्याला काय मतदारसंघात काय अडीअडचणी आल्या तर शिंदे साहेबांशी भांडून मी आपल्या मतदारसंघासाठी निधी आणेन. शिंदे साहेब ते 12-13 मंत्री आहेत, त्यांच्या
खात्याकडून काय निधी आपल्या मतदारसंघात भरीव निधी आणता येईल यासाठी मी 100% प्रयत्न करीन. आणि त्यासाठी आपण शिवसेनेच्या अनुक्रमांक 3 धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावं ही विनंती.